नमस्ते श्री स्वामी समर्थ. तर मी आज नेहमीसारखं गणूला वरून बाय बाय केला आणि गणू गेल्याच्या नंतर त्याने जो घरात पसारा करून गेलेला, नंतर तो लवकर आवरून मी निघालेली ताईकडे जायला. आणि इकडे बस स्टॉपवर बसलेली तेव्हा इकडे बघा, ही एक गाडी आली आणि तिकडे जमा केलेला कचरा लगेच भरून घेऊन गेली. मी ही BMCची गाडी फर्स्ट टाइम बघितलेली. नंतर इकडे माझी बस पण आलेली. मी बसमध्ये बसली आणि इकडे माझी ताई माझा वेट करत होती. समर्थला स्कूलमधून आणताना ती मला पण घ्यायला आलेली. आज माझं ताईकडे जाण्याचं कारण होतं, आम्हाला करायचे होते ॲब्रो आणि फेशियल, म्हणून मी ताईकडे गेलेली. इकडे बघा, ताईची ते गेल्याच्या नंतर ताईला आठवलं की तिने चक्कीवर दळणच दिलं नव्हतं. मग समर्थ आणि मी एवढे खुश झालो की आता आम्हाला सोबत राहून मस्ती करायला भेटणार. आम्ही इकडून गल्लीतून जात असताना आम्हाला इकडे 2 कॅट दिसल्या आणि एवढे क्यूट होती ना. तिची पोरगी तर एवढी छान होती ना, ती सगळ्यांनी येता जाताना बघत होती. आता काही जळके लोक माझ्या कमेंट्समध्ये येऊन असे बोलणार की तुला कसे माहिती की त्याची पोरगी होती, तर ती क्यूट होती. म्हणून मला असं वाटलं की ती पोरगीच असणार. पोरं थोडे क्यूट असतात. ह्या समर्थचा चक्कीवाला किती लांब असतो. ह्या गल्लीमधून यावं लागलं आम्हाला. इकडे गेल्याच्या नंतर मला असं वाटलं ह्याने दुकान बंद केलं की काय, आता परत एवढं वजन घरी न्यावं लागणार. बघते तर समर्थने त्याला आवाज देऊन बोलवलं. नंतर समर्थने इथे पिठावर नाव लिहिलेलं. मी बोलली, समर्थ तू तुझं नाव का नाही लिहिलं? बोलतो मम्मा ओरडणार. मी घरातून येताना एवढी घाईत निघालेली ना, म्हणून समर्थला काय खाऊ पण आणला नव्हता. मग मी समर्थला इकडे दुकानात घेऊन आली. मी बोलली हा काहीतरी चांगलं वस्तू घेईल. बघतो तर ह्याने काय घेतलं माहितीये, बाप का माल. हे काय आता नवीन. मला वाटलेलं हा चॉकलेट वगैरे घेईल. बघते तर ह्याने भलतंच काहीतरी घेतलं. आणि मला काय बोलतो माहितीये तुम्हाला, मावशी ह्याच्यामध्ये पैसे भेटतात. म्हणले अरे देवा. मी ताईकडे गेली ना, खूप विचार करते, आज हे करणार, ते करणार, वॅक्सिंग करणार, ॲप्रो करणार, फेशियल करणार, पण असं काहीच होत नाही. ताईचं पूर्ण दिवस तर तिच्या कामामध्येच जातो. आणि आज समर्थला पण क्लासमधून आला, स्कूलमधून आला, त्याच्यातच खूप टाईम गेला आमचा. तरी पण आम्ही इकडे टाईम काढून आलेलो इथे मेकअपच्या दुकानामध्ये. इकडे ताईने वॅक्स घेतलेला आणि काय काय प्रोडक्ट बघत होती. एवढ्या कामामधून पण ताईचे ॲब्रो आणि फेशियल झालेलं आणि माझे पण ॲब्रो झालेले. आणि इकडे मी ताईकडे गेली म्हणजे मठात जाणार. मग स्वामींना पण भेटून मी निघालेली घरी यायला. आणि मला तर हीच भीती असते की गणू आला ना, तर ताईकडे गेली ना की मला लेटच होतो. चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. मी पण जाते ओरडा खायला.